आता NDTVच्या स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम सर. सिद्धेशजी नमस्कार, आपलं स्वागत आहे NDTVमध्ये. आज आपण पर्यावरणपूरक गणेशाची संकल्पना राबवतोय पर्यावरण मुक्त करण्यासाठी. आपण अध्यक्ष आहात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे, काय सांगाल त्या निमित्ताने? सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून NDTV मराठीच्या माध्यमातून सगळ्या भाविकांना मी आपला गणपती बाप्पाचा सण पर्यावरणपूरक शुभेच्छा देतो सगळ्यांना. आणि योगेश, खरोखरच यावर्षी आपल्याला लोकांनी पर्यावरणपूरक सण साजरा आपण स्वतःहून केला पाहिजे, हे आपण खरोखरच जमिनीवर बघतोय. आज घरगुती गणेशोत्सव असो किंवा मग सार्वजनिक पंडाल असो, आपल्या एवढ्या वर्षाचा परिश्रम म्हणजे कुठेतरी आपण यशस्वी थोडेफार झालोय आणि त्या दृष्टिकोनातून आपण चाललोय असं खरोखरच मी सांगेन. आणि ह्याच्यामध्ये आपल्यासारखे सगळे चॅनल जे आहेत, हे जे एवढे वर्षाची अवेअरनेस करतात, जे जनजागृती आपण करतोय, त्याचा प्रतिसाद कुठेतरी आपल्याला जमिनीवर आता दिसतोय. लोकांचा कौल खरोखरच पर्यावरणपूरक गोष्टीकडे वळलेला आहे. पण इथेच आपल्याला थांबता येणार नाही. मी तर हे म्हणेन की फक्त 11 दिवस का, आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये 365 दिवस एक तरी गोष्ट पर्यावरणपूरक सकाळ ते संध्याकाळी केली तर मला वाटतं खूप मोठा बदल आपल्याला होताना दिसेल. आणि प्रशासनावर लोड तेवढाच कमी होईल. दरवेळी प्रशासनाला आपण म्हणजे आम्हालाच दोष दिला जातो, इथे हे एवढं प्रदूषण आहे, इथे प्रदूषण आहे, इथे प्रदूषण आहे. पण त्याची सुरुवात जी होते ही आपल्या जनतेकडून, ते जनजागृती आपण करतो. पण जेव्हा जनता कुठेतरी आम्हाला सपोर्ट करेल ह्या पर्यावरणपूरक गोष्टीमध्ये रोजच्या जीवनामध्ये, तर त्याचा जो ओव्हरऑल जो चेंज आहे तो आपल्याला 100% दिसेल. सध्या आपण पाहता की मुंबईमध्ये मराठा आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन फारच अशा स्थितीत आहे की आयदर आंदोलन मिटेल किंवा वाढेल. कोर्टाच्या निर्देशानुसार मैदान खाली करायला सांगितलंय. उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे, काय सांगाल आपण? मला असं वाटतं की एक मराठा युवक म्हणून खरोखरच मला सुद्धा वाटतं की माझ्या मराठा जे बांधव आहेत, जो खरोखरच त्याला आरक्षणची गरज आहे, त्याला ते आरक्षण भेटलं पाहिजे. म्हणून खरं म्हणजे तर मी शिंदेसाहेबांचं मनापासून आभार व्यक्त करेन की मागच्या सरकारमध्ये जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होती, त्यांनी ती सुरुवात केली 10% आरक्षण देऊन. आजपर्यंत कधी ते जे शक्य झालं नाही ते शक्य शिंदेसाहेबांनी करून दाखवलं. आणि त्याचबरोबर ह्या सरकारने सुद्धा आत्ताच त्यांनी हैदराबादचा जो गॅजेट आहे तो गॅजेट बऱ्यापैकी मंजूर केलेला आहे. लगेच गव्हर्नर सरांची सही होणार आहे. आणि मला वाटतं हे एक चांगल्या दिशेने आपण चाललेलो आहे. जो खरोखरच गरजू मराठा बांधव आहे, त्या मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची सुद्धा भूमिका आहे. आज माझ्यासारखा जो मराठा आहे, जो स्वतःच्या पायावर उभा राहिलेला आहे, जरी मला आरक्षणासाठी गरज नसेल, पण जो इतर भागामध्ये, जो दुर्गम भागामध्ये जो मराठा बांधव आहे, त्याला ती आरक्षणाची गरज आहे, तो कुठेतरी मागे राहतो. त्याला आरक्षण नसल्यामुळे तर 100% आपण या सरकारने सुद्धा चांगलं पाऊल उचललेलं आहे. आणि मला वाटतं की सगळे मराठा बांधव ह्याच्याशी सहमत आहे. सर, काही दिवसापूर्वी आमच्याशी काही लोकांनी संपर्क केला होता. आपण मंडळाचे अध्यक्ष आहात. MIDCमध्ये जे पाण्याचं प्रदूषण असतं किंवा वायू प्रदूषण असतं, ह्याची मोठी समस्या असते. त्याच्या आजूबाजूला जे राहणारे लोक आहेत ते ह्यामुळे कुठेतरी पीडित असतात. आता काही दिवसापूर्वी तळोजा MIDCची बातमी आम्ही चालवली. लोक आमच्याकडे आले होते. त्यांचं म्हणणं आहे की ते जनावरं ते पाणी पिऊन आमचे दगवत आहेत, आम्हाला त्याचा त्रास होत आहे, श्वसनाचे त्रास होत आहेत, सातत्याने तक्रारी करूनही काही होत नाही. तर तुम्ही अध्यक्ष म्हणून काय सांगाल? योगेश, कसं आहे की हा जो विषय फार सेन्सिटिव्ह विषय आहे. जर आपण टेक्निकली पाहिलं तर अगोदर MIDC आली की अगोदर जे आपलं रेसिडेन्शियल एरिया आहे तो आला. अगोदर MIDC होती, नंतर कालांतराने तिकडे बिल्डिंग आणि लोक तिकडे स्थलांतरित व्हायला सुरुवात झाली. पण नक्कीच जिथे जिथे प्रदूषण आम्हाला आढळतं आहे तिकडे त्वरित कारवाई केली जाते. काही वेळेला काय होतं की कुठलं तरी एक ॲक्सिडेंट होतं, अनावधानी गोष्टी होतात, कोण जाणून बुजून करत नाही. कारण की अशा यंत्रणा लावलेल्या आहेत की जर कोण जाणून बुजून अशा काही गोष्टी करत असतील तर त्याला फक्त दंड नाही, तर त्याला त्वरित त्याचा कारखाना बंद करावा लागतो. आणि एखादा कारखाना बंद केला की त्याला त्याचं फायनान्शियल लॉस जो होतो तो लॉस फार मोठा असतो. म्हणून कुठलाही कारखानदार अशा काही चुका मुद्दामून करत नाही. आणि जर मुद्दामून कोण करत असेल तर आढळलं तर त्याला शिक्षा म्हणजे फक्त नोटीस नाही, डायरेक्ट बंद. आणि मग त्याला जो काही नुकसान असेल तो त्यांनी भरपाई करावा. त्याच्याही पुढे जाऊन बंद करून आम्ही त्यांना दंडही लावतो. पण आपल्या माध्यमातून सुद्धा, चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अनेक असे विषय आमच्यापर्यंत येतात. आणि ते विषय आल्यानंतर त्वरित शेवटी तुम्ही जनतेचे एक व्हॉइस आहात, पण तुमच्या माध्यमातून जे आमच्याकडे विषय येतात त्याच्यावर त्वरित कारवाई आम्ही लगेच करतो. आणि आमच्या रिजनल लेवलला सुद्धा ज्या तक्रारी येतात त्याच्यावर सुद्धा कारवाई करतो. आत्ताच ह्या सरकारमध्ये आपण एक ॲपसुद्धा लॉन्च केलेलं आहे. अगोदर काय व्हायचं की त्यांना कंप्लेंट कुठे करायची, कागदी कंप्लेंट करायची, ईमेल कंप्लेंट करायची,
पण एक ॲपसुद्धा लॉन्च केलेला आहे. त्या ॲपच्या माध्यमातून सुद्धा एक स्थानिक नागरिकसुद्धा आमच्यापर्यंत त्यांच्या अडीअडचणी कंप्लेंट देऊ शकतो. आणि त्याही पुढे जाऊन योगेश मी म्हणेन की आता मंडळाच्या मार्फत जास्तीत जास्त रोजगार वाढला पाहिजे, जास्तीत जास्त कंपनी आपल्या राज्यामध्ये आल्या पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या खाली ज्या व्हाईट कॅटेगरी आणि ग्रीन कॅटेगरीच्या कंपनीज ज्या आहेत, ज्यांना फॅक्टरी टाकायची आहे, त्यांना आमची परवानगी लागणार आहे. पण आमची परवानगी आम्ही त्यांना 7 दिवसात देऊ. म्हणजे हे एक आपल्या मुख्यमंत्री सरांनी जे आम्हाला निर्देश दिले आणि त्या अनुषंगाने 7 दिवसात त्यांना आम्ही परवानगी देऊ विदाऊट एनी साईट व्हिजिट. त्यांनी फक्त आम्हाला एक ॲफिडेविट लिहून द्यायचं आहे की आम्ही पर्यावरणपूरक गोष्टी करू, आम्ही व्हाईट कॅटेगरीमध्ये आहोत, ग्रीन कॅटेगरीमध्ये आहोत, आम्ही त्यांना लगेच परवानगी देऊ. म्हणजे एक आपल्या उद्योजकांना सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम मंडळाच्या माध्यमातून आपण करतोय. तर हे होते सिद्धेश कदम यांनी आपल्याकडं आपलं मत जे आहे ते प्रकटपणे व्यक्त केलेलं आहे. योगेश माने, NDTV मराठी, मुंबई.